आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी त्यानं बुलेटिनची सुरुवात करूया। जगभरातल्या विमान सेवेवर विपरीत परिणाम झालाय। मायक्रोसॉफ्ट या जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीच्या सर्व्हरमध्ये मोठा बिघाड झालाय। त्यामुळे जगातली जवळपास सर्व विमानतळ त्याला प्रचंड मोठा फटका बसलाय। एवढंच नाही तर मायक्रोसॉफ्टच्या सेवेत झालेला हा बिघाड आणि मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेला हा बिघाड 2024 मधला आतापर्यंतचं सगळ्यात मोठं IT संकट मानलं जात आहे। मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतल्या तांत्रिक समस्येमुळे भारतासह जगभरातील विमान सेवा, विमानांची उड्डाणं यात मोठा परिणाम झालाय। तर काही उड्डाणं तातडीनं रद्द करावी लागली आहेत। मुंबई विमानतळावर सुद्धा मोठी विचित्र परिस्थिती आहे। अनेक विमानं 1 तासपेक्षा जास्त उशिरानं लँड होत आहेत किंवा उड्डाण करतायत। मायक्रोसॉफ्टच्या ARZURE या क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांच्या मध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे। काही मालवेअर आहे आणि या मालवेअरच्यामुळे या सेवांवर मोठा परिणाम झाला। या सेवा पूर्णतः खंडित झाल्या। या तांत्रिक सेवा दुरुस्त करण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, पण त्याचा परिणाम अद्यापही जाणवतो आहे। आकाशा एअरलाइन्सनं सांगितलं की त्यांच्या काही ऑनलाईन सेवा या पूर्णतः खंडित आहेत। त्यामुळे मुंबई आणि दिल्ली विमानतळावर तात्पुरत्या स्वरूपात आकाशा एअरलाइन्सची विमानं आणि त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत। बुकिंग आणि चेक इन सेवासुद्धा आमच्या काही ऑनलाईन सेवा या अगदी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध नसतील। स्पाइसजेटनं म्हटलंय की आम्हाला सध्या उड्डाणं व्यत्ययाच्या व्यतिरिक्त अपडेट प्रदान करण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत आणि हे सोडवण्यासाठी आमची टीम सक्रियपणे काम करते। फैल्कन में प्रॉब्लम आने से माइक्रोसॉफ्ट में प्रॉब्लम आया। माइक्रोसॉफ्ट आप अगर यूज करते हो, आपकी कंपनी यूज करती है, आपका बैंक यूज करती है या स्टॉक मार्केट यूज करता है, सबको ये प्रॉब्लम आ रहा था। उनके गलत कॉन्फ़िगरेशन से, उनके अपने सॉफ्टवेयर को अपडेट नहीं करने से ये एक बड़ा संकट पूरे दुनिया में आया हुआ है। इसको ठीक करने में 3 से 4 घंटे लग सकते हैं, क्योंकि अगर इन्हें जो कॉन्फ़िगरेशन है वो हर जो सिस्टम है उसके बारे में अगर उसे तय करना है तो इसे वक्त काफी लग सकता है। फैल्कन में प्रॉब्लम आने से माइक्रोसॉफ्ट में प्रॉब्लम आया। माइक्रोसॉफ्ट आप अगर यूज करते हो, आपकी कंपनी यूज करती है, आपका बैंक यूज करती है या स्टॉक मार्केट यूज करता है, सबको ये प्रॉब्लम आ रहा था। उनके गलत कॉन्फ़िगरेशन से, उनके अपने सॉफ्टवेयर को अपडेट नहीं करने से ये एक बड़ा संकट पूरे दुनिया में आया हुआ है। इसको ठीक करने में 3 से 4 घंटे लग सकते हैं, क्योंकि अगर इन्हें जो कॉन्फ़िगरेशन है वो हर जो सिस्टम है उसके बारे में अगर उसे तय करना है तो इसे वक्त काफी। आणि थेट जाऊयात, आपल्यासोबत जोडले गेलेत संगणक तज्ज्ञ अभ्यासक अच्युत गोडबोले सर। स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। सोप्या भाषेत काय सांगाल, मायक्रोसॉफ्टच्या सिस्टीममध्ये अशी नेमकी काय गडबड झाली आहे ज्याचा अगदी आपल्या बँकेपासून विमानसेवेपर्यंत सगळ्यावर परिणाम झालाय? असं असतं की या सगळ्या हा जो डेटा असतो हा डेटा क्लाउडवर ठेवण्यात येतो। क्लाउडवर म्हणजे असं की त्यांचे हजारो सर्व्हर्स, शेकडो म्हणा, सर्व्हर्स हे ठेवलेले असतात की जिथे त्या उष्णता निर्माण होईल आणि तिथे ती उष्णता घालवण्याकरता एक वेगळी योजना असते। अशा ठिकाणी चिक्कार सर्व्हर्सची एक बॅटरी असते। कारण आपला सगळा जो डेटा असतो एवढा अवाढव्य असतो। आपला जीमेल सुद्धा, आपला जीमेल आपल्याला वाटतं कुठलं तरी हार्डवेअर, तो सर्व तो क्लाउड वरती ठेवलेला असतो। आणि अशा क्लाउड मध्ये जर का बिघाड झाला या क्लाउडच्या हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर मध्ये, त्या आता सांगितलं त्याप्रमाणे ते अपडेट करावं लागतात, ते सातत्याने अप टू डेट ठेवावं लागतं, त्यात सुधारणा कराव्या लागतात। त्यात जर का ते तसं केलं नाही तर अशा तऱ्हेचे प्रॉब्लेम येऊ शकतात। हा अतिशय मोठा प्रॉब्लेम आलेला आहे। जनरली काय असतं की अशा तऱ्हेचा कुठलाही प्रॉब्लेम आला
तर आमच्या सॉफ्टवेअरमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट की असं झालं तर अमुक अमुक करा, असं झालं तर ह्याची मॅन्युअल्स असतात चक्क. आता बरं. एवढा मोठा बिघाड जगभर, सगळ्या जगातले विमान सेवा बंद झालेल्या आहेत, बँका, रेल्वे सगळीकडे धुमाकूळ जो माजलेला आहे, हो. याचा अर्थ हा बिघाड खूप मोठा आहे असं मला वाटतं. आणि हे म्हणजे जे मॅन्युअल आपण तयार करतो त्याच्याही पलीकडे हे काहीतरी आहे. म्हणजे बरं. आताच मला प्रश्न विचारण्यात आला की याच्यात टेरर अटॅक असू शकतो का, म्हणजे असंही आपल्याला नक्की सांगता येत नाही अर्थातच. पण मुख्य म्हणजे त्याला वेळ एवढा एवढा लागतोय, त्यात एवढं प्रचंड बरोबर. धुमाकूळ चाललेलं आहे, त्यामुळे आपल्याला वाट बघावी लागेल. सर, साधारणपणे आपला जीमेलचा अकाउंट जर का फुल झाला तर आपल्याला जीमेल असं सांगतं की तुम्ही तुमचं अकाउंट क्लिअर करा किंवा त्याच्यातले काही हो, फोटो किंवा डाटा डिलीट करा. आता हे सगळं क्लाउड बेस असल्यावर क्लाउडला आपला डाटा आणि आपली सिस्टीम नॉर्मलाइज करण्याकरता काय काय उपाययोजना साधारण करायला लागतात? नाही नाही, हा जो जीमेलचा जो आहे तो जरी आपण क्लाउडवर ठेवा किंवा आपल्या अगदी ऑफिस मधल्या कुठल्या डिस्कवर जरी ठेवला तरी सुद्धा एक ठराविक स्पेस अलोकेट केलेली असते. ती स्पेस जर का, आणि का आपण एकच युजर नसतो, आता जर का हजारो युजर्स असतात जीमेलला, त्यांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे प्रत्येकाला एक ठराविक त्यांनी स्पेस दिलेली असते. आणि बरोबर. आता तर त्याचा स्पेस तुम्ही ओलांडलीत की त्याला पैसे चार्ज करतात, पण हे सगळा जो डेटा तो क्लाउडवर ठेवलेला असतो. आणि मग बर. क्लाउड म्हणजे अशी प्रचंड सर्व्हर्सची एक बॅटरी असते, त्याच्यावर अशा हजारो लाखो युजर्सचा डेटा ठेवलेला असतो. तसंच विमान कंपन्याचं हा जो बरोबर. डेटा ठेवलेला असतो, आणि हे जर का सर्व्हर्स डाऊन झाले क्लाउडवरचे, तर हा सगळा गोंधळ निर्माण होऊ शकतो. मग त्याकरता मग त्याचा बॅकअप कसा घ्यायचा, मग तो बॅकअप एवढ्या संपूर्ण डेटाचा बॅकअप घेणं अवघडच असतं. बरोबर. त्याच्याकरता मग ज्या डेटा चेंज झालेला असतो त्याच डेटाचा फक्त बॅकअप घ्या, अशा तरी युक्त्या वापरण्यात येतात. मग त्याच्यात खोलवर मी शिरत नाही, पण मुख्य म्हणजे असं आहे की एवढ्या मोठ्या डेटाचा एक बॅकअप घेणं किंवा अमुक काहीतरी बिघाड झाला तर ती यंत्रणा कशी दुरुस्त करणं, ह्याच्या सगळ्या स्टेप्स अगोदरच त्या लिहून ठेवलेल्या असतात. मग त्याला बर. अतिशय मेटिक्युलसली हे काम करावं ते लागतं. करणं कोडिंग गरजेचं सिस्टम असतं. डिझाईन पण करतात. सर, तुम्ही जे सगळं सांगताय त्याच्यात एक प्रश्न असा पडतो की अमेरिकेसह अन्य अनेक देशांमध्ये बँका पूर्ण ठप्प झाल्या, विमानसेवा पूर्ण ठप्प झाली, पण भारतात मात्र असं 100% झालेलं नाही. या सेवा काही ना काही प्रमाणात सगळीकडे सुरू आहेत. हो, म्हणजे आता असं आहे की मायक्रोसॉफ्ट किती लोक वापरतात, किती प्रमाणात त्याचं खोलवर ते गेलेलं आहे, बर. अशा सगळ्या गोष्टींवरती ते अवलंबून आहे. म्हणजे प्रत्येक माणूस मायक्रोसॉफ्टचं क्लाउड किंवा मायक्रोसॉफ्टचं हार्डवेअर वापरेल अशातलाही वापरेल भाग असं नाही. नाही. ठीक पण आहे. जे संपूर्णपणे मायक्रोसॉफ्टवर अवलंबून आहेत ते मोठ्या प्रमाणात हार्ड हिट आहे, त्यात शंकाच नाही. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सोप्या शब्दात हे सांगितलं ते याबद्दल.